आपल्याकडं दशरात्री सुतक सांगितलंय, म्हणजे 10 रात्रींचं सुतक असतं, 10 दिवसांचं नव्हे. 11 दिवसापासून तुम्ही मध्ये सुचिरभूत होता. मग हे प्रवचन कीर्तन थोडक्यात काय आहे, की मग एखादी व्यक्ती गेली की थोडक्यात तुम्हाला यातून काय समजून घ्यायचं आहे, मृत्यू समजून घ्यायचा आहे. हे समजण्यासाठी आहे मग की एखादी व्यक्ती गेली, काही जण शॉकमध्ये असतील, काही जण नॉर्मल असतील, पण आम्ही मेंटली अनस्टेबल आहे. स्टेबिलिटी आणण्यासाठी ह्या गोष्टी आहेत की हळूहळू पॉझिटिव्हिटीकडे जा. मग ह्याच्यासाठी मला कुठेतरी मोटिवेशन पाहिजे. माहिती आम्ही प्रवचनातून घेतो, कीर्तनातून घेतो. आता आपण आज पॉडकास्ट करतोय, हे एक प्रकारचे प्रवचन कीर्तनच आहे ना, की आम्ही 10 लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोय की ज्यातून 10पैकी 5 पर्यंत हा विषय व्यवस्थित जावा, तिघांना तो समजावा, एकाने तरी तो करावा. तसंच प्रवचन कीर्तन काय ठेवलं जायचं की चला आता मी माझ्या वडिलांच्या प्रित्यर्थ ठेवतोय, मला समजू शकलं नाही, गावातली मुलांना तुम्ही तरी समजून घ्या, माझ्याकडे आता वेळ कमी आहे, तुमच्याकडे वेळ आहे, प्रयत्न करा. त्याचा अर्थ तो होता की त्यातनं ते समजून घ्यायचंय, म्हणून प्रवचन कीर्तन हे गोष्टी आपल्याकडे ठेवल्या जात होत्या.